रुहा, तुझं पूर्ण नाव मला सांग. रुहा श्रुती अमित. आपण इथे आल्यावर काय काय खेळलो? आपण इथे आल्यावर गोल गोल काढले आणि कापले आणि त्याचा माणूस बनवला. मजा आली का तुला ते करताना? हो. आणि आपण ते सगळे कशासाठी केलं? आपण इथे गणपतीचं डेकोरेशन करतोय, ते ताई दादा करत होते नाही? तू घरी करतेस का डेकोरेशन? नाही, मी घरी गणपती नाही बसवत, नाशिकला बसतो. नाशिकला बसतो? मग नाशिकला बसला होता त्यावेळेस तू गेली होतीस का कधी? हो, मी दरवर्षी जाते. आणि तुमच्या सोसायटीमध्ये पण बसतो का? हो. काय काय करतात तिथे? काही जणांकडे बसतो, मग मी तिथे जाते. ते काय काय केलेलं असतं तिथे? तिथे गणपती बसवला असतो, अजून डेकोरेशन केलं असतं आणि तिथे मोदक वाटतात. तुला मोदक आवडतात? म्हणजे मला उकडीचा नाही आवडत, फक्त साधा मोदक आवडतो. ओके. काय फरक असतो बेटा उकडीच्या मोदकात आणि साध्या मोदकात? म्हणजे तुला उकडीचा मोदक का नाही आवडत? असं काय असतं त्याच्यामध्ये जे आवडत नाही तुला? मला त्याची चव वेगळीच लागते. कुठल्या कुठल्या चवी आहेत बरं सांग? तिखट, गोड, तुरट, खारट, कडवट, अजून आंबट. बरोबर. 6 चवी झाल्या का 7 चवी झाल्या? 7 झाल्या. मोजूया परत. गोड, गोड, तिखट, तुरट, आंबट, खारट, कडवट आणि 7 झाले की. ओके. ते दात कोणी खाल्ले तुझे? उंदराने. घरात आहे उंदीर? नाही. मग कसे खाल्ले? आणि त्याने विचारलं तुला की मी गणपती बरोबर येणार आहे तर मी तुझे दात खाऊन टाकतो? नाही, हे गणपतीच्या खूप आधी खाल्लेत. हो. मग आता गणपती बरोबर आला उंदीर की त्याच्याकडून परत घेऊन टाक दात. घेता येतात परत असे? हो. कसे घेता येतील? गणपती बाप्पाला आपण सांगू की उंदराने माझे दात घेतलेत, मला परत द्यायला सांग. ओके. तू 7 वर्षाची आहे. तुझी जन्मतारीख काय? 28 जानेवारी. 28 जानेवारी. आणि वर्ष कुठलं? म्हणजे आता कसं 2024 चालू आहे का नाही? आता जन्मलेली बाळ जी असतील, समजा आज एक बाळ जन्मलं तर त्याची जन्मतारीख काय असेल? 4 सप्टेंबर 2024. तशी तुझी जन्मतारीख काय? 8 जानेवारी 2017. ओके, परफेक्ट. आणि तू काय काय करतेस? म्हणजे तुला काय काय करायला आवडतं? मला भरतनाट्यम करायला आवडतं, पोहायला आवडतं, अजून गप्पा मारायला खूप आवडतात. हो. कोणाकोणाशी गप्पा मारायला आवडतात? मित्रमैत्रिणींशी. कुठल्या विषयावर गप्पा मारायला आवडतात?
आम्ही नेहमी नाईट आउट वरच गप्पा मारत काय असते नाईट आउट बरं? नाईट आउट म्हणजे मित्रमैत्रिणींकडे राहायला जायचं. म्हणजे एकाच्याच घरी जायचं का सगळ्यांच्या घरी जायचं? एकाच घरी. मग अशी नाईट आउटला गेली होतीस का तू कधी? हो. काय काय करता तुम्ही नाईट आउटला? नाईट आउटला आम्ही असं वेगळे वेगळे गेम खेळतो. नाही समजा तुम्ही सगळे नाईट आउटचा प्लॅन कसा ठरतो? नाईट आउटचा प्लॅन ठरतो असं सहज शाळेत ठरतो, आई बाबांना न विचारता आई बाबांना असा प्लॅन ठरतो की आज नाईट आउट करायचं. आज नाही, मग पुढच्या शनिवार रविवारी. पुढच्या शनिवार रविवार नाईट आउट करायचं. मग काय करता तुम्ही? घरी आई बाबांना कोण सांगतो? आई बाबांना न सांगता कसं जाता येईल आपल्याला नाईट आउटला? आम्ही सांगतो घरी गेल्यावर. काय सांगता? की समजा मी बाबा आहे असं समज. सांगा. आज आमचं ठरलंय, म्हणजे आज सावनी बोलली की आपण पुढच्या शनिवार रविवारी नाईट आउटला जायचं का, तर मी जाऊ का? का जायचंय? असंच. असंच म्हणजे काय? तू आईला विचारलंस का? नाही. आई हो म्हणेल असं वाटतं तुला? नाही. आई नाही म्हणेल असं वाटतं? हो. मग काय करायचं? आईला कसं सांगायचं आपण? आईला मी सांगू का तू सांगणार आहेस? मी. काय सांगशील? की आता मी आई आहे समज. सांग. आई, मी सावनीच्या घरी नाईट आउटला जाऊ? बाबाला विचारलं का? हो. काय म्हटलं बाबा? तो काहीच नाही बोलला. मग आता काय करायचं? काहीच नाही बोलला तर बाबाला विचारल्याशिवाय तर जाता येणार नाही आपल्याला. काय करूया? बरं, बाबाला जर आपल्याला पटवायचं असेल तर काय करता येईल? बाबा आपल्याला नाईट आउटला हो म्हणेल, याच्यासाठी काय करावं लागेल? काहीतरी करतेस ना तू असं? काय करतेस? मी प्लीज प्लीज म्हणून रिक्वेस्ट करते. बर म्हण बरं. मग सांग. मी बाबा आहे असं समज. प्लीज प्लीज जाऊ दे ना. कुठे जायचं तुला? सावनीकडे नाईट आउटला. बर, मग काय काय करणार तुम्ही नाईट आउटला? नाईट आउटला आम्ही खेळू, झोपू, मज्जा करू. नाईट आउटला तिथे जाऊन झोपण्यापेक्षा घरीच झोप ना. बर, का जायचं असतं नाईट आउटला? मज्जा येते म्हणून. अच्छा, नाईट आउटला गेल्यावर मज्जा येते. हो. म्हणजे असं काहीतरी होतं तिथे जे नाईट आउट मध्ये मज्जा देणारं असतं. असं काय असतं? खेळ असतो. ओके, म्हणजे तुम्ही सगळे एकत्र जमतात, तुम्ही खेळतात, खूप वेळ जागरण करतात, धम्माल मस्ती करतात. हो, पण खूप वेळ जागरण नाही करत. मग किती वेळ जागरण करतात? 10 पर्यंत फक्त. रात्री 10 पर्यंत? हो. मग उठता किती वाजता सकाळी? सकाळी आम्ही 8 किंवा 7. मग उठून आम्ही खेळतो, आंघोळ करतो, दात घासतो, खेळतो आणि मग आई बाबा घ्यायला येतात. ओके, संपलं नाईट आउट. हो. नाईट आउट. नाईट म्हणजे काय? रात्र. आणि आउट म्हणजे काय? बाहेर. रात्र आपल्या घराच्या बाहेर काढणं म्हणजे नाईट आउट. पण असं काहीतरी वेगळं असतं नाईट आउट मध्ये जे तुम्हाला आवडतं. ते काय असतं ते मला जाणून घ्यायचंय. म्हणजे तुम्हाला नाईट आउटला कोणीही बंधनं टाकत नाही. तुम्हाला जे खेळायचं असतं ते खेळायचं असतं, जे खायचं असतं ते खायला मिळतं, जी मस्ती करायची असते ती मस्ती करायला मिळते. पण तू तर ट्रेकिंगला जात असशील त्यावेळेस तर नाईट आउटच होत असेल ना तुझं? कधी कधी मी जाते ट्रेकिंगला तेव्हा मी घरी पण येते, परत कधी कधी मी ट्रेकिंगला जाते तेव्हा तिकडे राहते पण टेंट मध्ये. हो, टेंट मध्ये राहतात? हो. टेंट कोण ठोकतं?
ठोकत नाही, टेंट लावतात. अच्छा, टेंट लावतात. हो. तो खेळाने ठोकत नाही टेंट? नाही. नाही. बरं, कसा असतो टेंट? टेंट असा त्रिकोणी किंवा असा गोलाकाराचा असतो. त्याच्यात पाऊस लागत नाही? नाही. त्याच्यात थंडी वाजत नाही? वाजते, पण आपल्याकडे स्लीपिंग बॅग असते. पण मग रात्री आपण कुठे जंगलामध्ये टेंट लावला आणि साप वगैरे आले तर? ते आत नाही घुसू शकत. नाही घुसू शकत. नाही. ट्रेकला जाताना काय काय घेऊन जायचं असतं? ट्रेकला जाताना चिवडा, नाही. चकली, नाही. करंजी, नाही. अनारसा. नाही. मग हे केव्हा असतं? दिवाळीत. दिवाळीत असतं? हो. ओके. मग तू दिवाळीच्या सुट्टी ट्रेकला जाते का केव्हाही ट्रेकला जाते? केव्हाही ट्रेकला जाते, शनिवार रविवार. हो. आणि सुट्टी असली तर मोठ्या ट्रेकला जाते. सुट्टी असली तर मोठ्या ट्रेकला. मी एकदा मे महिन्याच्या सुट्टीत मागच्या वेळेस पहिलीच जाणार होती, त्याच्या आधी मी हिमालयाला चढायला गेले होते. हो. किती जण होते तुम्ही? आम्ही छोटी मुलं 7 जण होती? हो. मग थकलं कोण होतं? रडत कोण होतं? कोणीच नाही. माझी आई आणि माझ्या एका मैत्रिणीची आईच अशा करत चालत होते. धाप लागली होती? हो, त्यांना ट्रेकिंगची सवय नव्हती. बाकीचे आम्ही सगळे मुलं न थकता चालत होतो. हो. ओके. सगळा हिमालय चढून झाले तुमचा? हिमालय नाही, 2च ट्रेक झाले. चंद्रशिला आणि देवरियाताल. ओके. मला तर माहितीच नाही ते. तुम्ही कसे गेला होतात? आणि